ती बदलायला वेळ लागत नाही. म्हणून आपण नेहमी म्हणतो ते जे बोलतात ना आपल्याला कुठं काँग्रेस आहे त्याला दाखवून देऊ, राज्याचा मुख्यमंत्री पण काँग्रेसचाच होणार आणि आपल्याला सीट मिळाली तर अलिबागचा आमदार पण आपल्याच पक्षाचा होणार. आणि दादा जर उभे राहिले ना इथं तर मी चंद्रकांत पाटील आम्ही काही करणार नाही, इथंच येऊन राहणार. लक्षात घ्या, राहणार नाही, आपण लक्ष केंद्रित करायचं. लक्षात घ्या, माझी इच्छा आहे त्या रायगड जिल्ह्यामध्ये 2 किंवा 3 तरी आमदार एवढे झाले पाहिजेत काँग्रेस पक्षाचे. आणि जो डाग लागलेला आता जिल्ह्यात एकही आमदार नाही आहे, तो डाग पुसायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आजपासून सगळ्यांनी बूथ अध्यक्षांनी पुन्हा भास्करराव प्रत्येक गावात फोन करायचा, उद्यापासून एक बॅनर लागला पाहिजे. नाही लावायचं कार्यकर्ता आपण बनवून द्या बॅनर. मोठा होतोय भात शेतीचा, आज काही भात शेती राहिली ते लक्षात घ्या. आणि भात शेती एक पण नाही, पाणी तुमच्याकडे एवढं येतं ते पाण्याने सगळं तुम्ही वाहून जातं. ठीक आहे, भात शेती बंद झाली, व्यवसाय आले, पण ते व्यवसाय करताना त्याला नियोजन पाहिजे. नाहीतर मग अजून तुम्हाला दुसऱ्या समस्यांना सामोरं जातं. लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे. हे मुद्दे घेऊन तुम्ही पेपरला मी दादा तुम्हाला विनंती आहे, दर 2 दिवसांनी एक कार्यक्रम करा आणि पेपरला बातमी आहे. 2-3 महिने तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही पेपर आला, परवा आपली बातमी आली, चर्चा झाली ना, अहो तुमच्या नेत्यांनी प्रदेश काँग्रेसमध्ये फोन केले काय आमच्यावर टीका होते म्हणून. बस आपला हेतू सफल झाला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.